चला आपण यावेळी जर विचार करायला गेला तर टीव्ही स्क्रीन वरती मायबाप क्रीडा रसिक पाहतोय. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटची ओढ कधी मिटणार नाही. हाच जन्म काय पुढचा 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी मिटणार नाहीये, असे तमाम क्रीडा रसिक आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला भेटत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं या गणपती प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत असेल. चेंडू निळेश तळेकरचा अक्षय चाळकेसाठी. नो चेंडू त्यावरती +1 अशी 2 धावांनी सुरुवात होते इथे या सामन्याची. पंचांकडून त्वरित इशारा आला नोचा, त्यावरती फलंदाजाने प्रहार केला एका धावेसाठी. अशा 2 धावा. त्यानंतरचा हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. पंकेश याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. अक्षय तडाख्यामध्ये आलेला चेंडू चौकाराच्या दिशेने जाताना दिसतोय. पहिला चौकार अक्षय चाळकेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धाव संख्या उभारली जाते 6 धावा. त्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. पुन्हा एकदा मोठा फटका. या ठिकाणी दुसरा चौकार येताना दिसतोय. धन्यवाद डीजे. सलग 2 चौकार अक्षय चाळके याच्या माध्यमातून. त्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूवरती आणि हा चेंडू ट्रॅव्हल होईल तो 2 धावांच्या जाहीर क्षेत्रामध्ये. अशा पद्धतीने धाव संख्या उभारली जाते 12 धावा. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा खेळपट्टीवरती रोखून धरलाय. गोलंदाजाने निर्धाव चेंडू घोषित झालाय. त्यानंतर पंचांचा इशारा येतो. वाईट स्वरूपातला अतिरिक्त चेंडू टाकून 1 धाव बहाल केली जाते. वरदान स्पोर्ट्स संघाला 1 धाव देखील महत्वाची असते. या चेंडूवरती देखील मोठा फटका. या ठिकाणी GPL चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धाव संख्या होते 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती झाला. दुसरं षटक घेऊन येते श्रेयस. समोर असेल ते ओमकार तारली. पहिल्या षटकाचा विचार केला 17 धावा उभारल्या गेल्या. त्यानंतर पाहूया उर्वरित किती धावा उभारल्या जातील. श्रेयसाचा पहिला चेंडू इथे चौकार येताना दिसतोय. प्रयत्न केला होता मनीष दळवी यांनी, परंतु कुठेतरी असफल ठरला. हा चेंडू चौकारामध्ये गणला जातोय. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती देखील दुसरा चौकार ओमकार तारलीचा पाहायला मिळतोय. मित्रांनो, अतिशय सुंदर फलंदाजी होत असताना पहिल्या सामन्याचा विचार केला तर याआधी 2 धावांनी पराजित झालेला हा संघ या सामन्यामध्ये कुठेतरी फलंदाजांचं चांगलं प्रदर्शन होताना 2 चौकार. त्यानंतर वाईट स्वरूपातला चेंडू. पुन्हा 1 वाईट. सलग 2 चेंडू वाईट टाकले जात आहेत. अतिरिक्त 2 धावा या ठिकाणी देतो श्रेयस. त्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूवरती देखील चौकार येताना दिसतोय. अतिशय सुंदर चांगली फलंदाजी होत असताना 3 चौकार याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सुंदर फटका होता आणि चेंडू जातो 2 धावांच्या जाहीर क्षेत्रामध्ये. या 2 धावांनी पुन्हा धावसंख्या पुढे सरसावेल 33 धावा. पाहूया पुन्हा एकदा 2 धावा.
प्रत्येक चेंडूवरती इथे धावसंख्या उभारली जाते 2 धावा किंवा 4 धावा अशा स्वरूपामध्ये या धावा उभारताना योगदान देतो तो ओमकार तारली. पाहूया उर्वरित या षटकातल्या काही चेंडूंवरती किती धावा जमवेल हा फलंदाज श्रेयस. याचा पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र सुंदर चेंडू, इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होत असताना धाव संख्या होते बिनबाद 35 धावा. हॅलो, तिसरं षटक घेऊन येतोय मनीष दळवी. इथे मात्र पहिला चेंडू टाकला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय तो अक्षय चाळके. अतिशय सुंदर फटकेबाज फलंदाजी करणारा हा फलंदाज कासरवेली गावचा हा खेळाडू आहे. या गणपतीपुळे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. वर्धन स्पोर्ट या संघाकडून या चेंडूवरती मात्र मोठा फटका, मैदानाच्या बाहेर चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. या चेंडूवरती चौकार. त्यानंतर पाहूया मनीष दळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र पंचांचा इशारा, वाईट स्वरूपातला अतिरिक्त धाव दिली जाते. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र निर्धाव. यष्टांच्या मागे जर विचार केला तर सरोज याच्याकडून चांगली कामगिरी होत असताना निर्धाव चेंडू घोषित झाला. पुढचा चेंडू देखील सुंदर चेंडू म्हणावा लागला असता, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट स्वरूपातला. मनीष पाहूया धावबाद होईल का, आणि नक्कीच तरी सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि धावबाद होताना दिसतोय तो ओमकार तारडी. झाला त्यानंतर निशाण मैदानावरती पाहायला मिळतोय अक्षय चालके. याच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 45 धावा. निशाण आणि गोलंदाज सुंदर क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान चोरटी धाव घेत असताना निशाण धावबाद होताना दिसतोय. मित्रांनो, रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की जे कॅमेरामॅन आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडथळा होणार नाही याची आपण दक्षता मध्ये 54. पाहूया किती धावा उभारल्या जातील या षटका दरम्यान. 4 षटकांचा हा सामना असताना इथे मात्र सुंदर चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एक चौकार येतोय. धाव संख्या पुन्हा 4 धावांनी पुढे सरकते 58. अक्षय चाळके अतिशय सुंदर फटकेबाज फलंदाजी. त्या दरम्यान एक चोरटी धाव घेतली जाते. षटक समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 59. पुन्हा एकदा मित्रांनो 60 धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते श्रीदेव सोळजाई या संघासमोर.
स्पर्धा आपण पाहतो रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. आमचे कॅमेरामन ओमकार मयेकर, त्याचप्रमाणे ओमकार वांगणकर सर आणि त्याचप्रमाणे सरबजी मयेकर सर हे मिक्सिंगचं काम म्हणजेच स्कोर कार्ड आपल्यापर्यंत देत आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती रमकम दाखवणारा 4 धावा खर्च केला गेला. सागर निबाते अनुकूलन त्याची मार्ग करून दाखल झाला असेल. मुंबईला विलंब करणारा सागर, पण दुसऱ्या साईडला लोकल बॉय या रत्नागिरी क्रीडांगणामधला मनीष आहे. नंतरच्या चेंडूवरती जरूर फटका, लाजबाब होता. क्षेत्ररक्षक तिथे अक्षय होता. अक्षयला जर पाहायला गेला तर पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच फुटून आपल्या संघासाठी आधार बनला गेलाय. आणि त्यानंतर समोरच्या संघासाठी धावा रोखण्यासाठी त्या अक्षयचा खूप काही उपयोग केला जातो. तोच अक्षय क्षेत्ररक्षण दर्जेदार करतोय. पुन्हा एकदा ओमकार तारली क्षेत्ररक्षण लाजवाब धरलं. आपल्या संघासाठी धावा रोखतोय. इथून टीमची टोटल 4 या धावसंख्येवरती. नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा पंचांचा सिग्नल, नो प्लस 2 धावा टोटल. या चेंडूवरती 3 धावा. 3च्या विरोधात विजयाची पी आता खरं तर मारावी लागेल. सामना अजून पण संपला नाही. एक मोठी लढत तुम्हाला इथून खेळावी लागेल. नंतरच्या चेंडूवरती जिगरबाद फटका, अंबट गोड मध्ये जाणारा चेंडू 4 धावेसाठी गणला गेला. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. मैदानामध्ये सन्नाटा आहे आणि सन्नाटाचं उत्तर आता द्यावं लागेल. नंतरचा चेंडू पुढे एकदा गोलंदाजी मार्क सागर निबा ते कमबॅक करावं लागेल आणि त्या कमबॅक मॅन म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. नंतरच्या चेंडूवरती पुढे एकदा खेळला गेला. फटका असेल 4 धावेंचा. षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. त्यानंतर गोलंदाजी मार्क करून यश हैदनकर, सी साईड फुटचा ब्रँड अँबॅसेडर शाखा रत्नागिरी म्हणून ज्याला ओळखला जाणारा यश हैदनकर गोलंदाजी मार करून दाखल झाला असेल. अष्टपैलू असं यश हैदनकर गोलंदाजी मार करून आलाय आणि दाखवून द्यावं लागेल मी का सी साईड फुटचा ब्रँड अँबॅसेडर आहे याचं प्रत्युत्तर देणं आता गरजेचं असेल. अरंड विकेटने एका ऍक्शन मध्ये 2 कट करण्यामध्ये माहिर गोलंदाज यश अभि दाखल झाला असेल. पहिला चेंडू लेफ्ट हँडर फलंदाजासाठी सरळ पायावरती जाऊन आदळला आणि त्यानंतर इथून डॉट बॉल येईल. प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमांच जरूर आणेल. नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच खेळायचा होता. फॉलो म्हणजे क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी सामना दूरवरून नेण्यासारखा असेल. पुढे एकदा कुटप्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक सागर निवादी तिथे होता आणि त्यानंतर रनिंग द बिटवीनने एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. 16च्या विरोधात गोळा करावे लागतील. टोटल 60 डाबा. 60 डाबा जर खर्च केल्या गेल्या तर तृतीय क्रमांकावरती नाव इथे कोरलं जाईल. पुढे एकदा गोलंदाजी मार करून यश हैदनकर पिंकी सोडून फलंदाज सज्ज असेल. मोठा फटका खेळण्याचा टायमिंग होता. टायमिंग जुळत नाहीये. बॅटवरती चेंडू मिडल ऑफ द होत नाहीये. त्यामुळे धाबा कुठेतरी थोड्याशा कमी खर्च केल्या जात आहेत. नंतरचा चेंडू इथून कुठेतरी थोडासा स्वे ठरला जातोय. पंचांचा सिग्नल अतिरिक्त स्वरूपाचा येतो. टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली तब्बल. पुढे एकदा वाईट बॉल अतिरिक्त धाबा दिल्या जात आहेत. समोरच्या संघाला तर सुदान पिवळा नसेल. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढे एकदा यश हैदनकर सीसाईडचा ब्रँड अँबॅसेडर आडव्या बॅटने टळावला गेला चेंडू. चाललाय 70 येणारा चौकार इथे पाहायला भेटलाय. टीमची टोटल 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा फिरकीचा रोल इथे अदा केला होता. त्यानंतर कुठेतरी पंचांनी पुन्हा एकदा आमच्यापर्यंत फिदा करणारा हा वाईट बॉल. यश हैदनकर कुठेतरी चुकीच्या टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी आता रोखावी लागेल. नंतरच्या चेंडूवरती लाजबा प्रॉपर टायमिंग मध्ये भेदक मारा 2 धावेसाठी खेळला गेला. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती. चला थँक्यू डीजे. गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला असेल ओमकार तारली, रॅम्पम राजापूर.
पहिल्या चेंडूवरती नो आहे आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, तिथून माघारी परतावं लागेल. धावचीची संधी होती, त्या संधीवरती सोनं केलं गेलं निर्माण. एक धाव तर इथे कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. श्रेयस नेक्स्ट बॅटर इथे क्रीडागृहामध्ये दाखल झाले असेल. सध्या 9 एंड वरती नंतरचा बॉल मनीष साठी जरूर चांगला सजवला होता. मनीष स्वतः चालेल गोलंदाजी मार करून ओमकार तारली लाजवाब गोलंदाजी करतोय. नंतरच्या चेंडूत पुन्हा एकदा यावेळी परफेक्ट मिसाईल सजवलं होतं. वाईट यॉर्कर सारखं मिसाईल इथे सजवल्यानंतर डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल आता सामन्यापासून दूर नेल्यासारखा असेल. नंतरचा चेंडू पंचाने पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला गेलाय. राजापूरला विलंब करणारा ओमकार तारली अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. या जीपीएल पर्व देखील गाजवण्याची संधी मिळाली होती आणि त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा भेदक फटका खेळला गेला. चेंडूला पाठवलं गेलं 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा मोठा बॅटने खेळलेला फटका आडव्या बॅटने मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक येतोय दमदार शानदार जीपीएलचा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. निम्म्याहून सफर आता पार केलं गेलंय आणि निम्म्याहून सफर पार करण्यामध्ये अजून धावा तिथे ऍड केल्या जात आहेत. अजून एक चौकार या जीपीएल पर्व 5 मधील. 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. म्हणजेच का हा चेंडू खूप महत्वाचा असेल आणि या महत्वाच्या चेंडूवरती 2 धावा गणल्या गेल्या. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला असेल. निशांत पहिल्या चेंडूवरती येस विकेटचं पतन होईल. अजून एक धक्का, अजून एक मुळा तिथून टिपला जाईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पंकज फोडांच्या रूपामध्ये दाखल झालाय क्रीडांगणामध्ये. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. पंकज दाखल झालाय. मॅचचे दोन्ही संघ खेळताना आता कुठेतरी ट्विस्ट आणावं लागेल या सामन्यामध्ये. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खेळला गेला. भेदक फटका होता. चेंडू पाठवला गेला हॉटेल अस्वद बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अजूनही सामना संपला नाहीये. 4 चेंडूवरती 15 धावांची गरज असेल. टाय झाली तर काय झाली तर टाय नाहीये. सुपर ओव्हरचा थरार जरूर प्रेक्षक वर्गांना पाहायला भेटलाय. नंतरचा चेंडू कुठेतरी गतीत परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस केल्यानंतर चेंडू लेग बाहेर जातो. पंचचा सिग्नल हा वाईट बॉलचा असेल. अतिरिक्त चेंडू आता रोखावे लागते. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा धमाका केला होता. तिथे भिंत अक्षय नावाची उभी होती आणि त्या भिंतीने धावा रोखल्या गेल्या. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या जात आहेत. अक्षय सारखे मॅन फ्रॉम कासरवेली क्षेत्ररक्षण दर्जेदार केलं जातं. अनेक वेळा आपल्या संघाचा आधारस्तंभ बनला आणि आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या. तोच अक्षय चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती जरूर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खर्च आहे. कोणत्याही प्रकारची धाव इथे खर्च केली जात नाहीये. लाजबाब क्षेत्ररक्षण ओनली कासरवेलीला विलंब करणारा अक्षय कडून केलं जातंय. गोलंदाजी मार करून 2 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे एकदा सलग 3 चेंडूवरती आपल्या संघासाठी जवळपास 11 धावा या खेळाडूने रोखल्या आहेत. 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज असेल. नंतरच्या चेंडूवरती सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढल्यानंतर वर्धन स्पोर्ट यावेळी 3ऱ्या क्रमांकावरती यावेळी विराजमान झालेला पाहायला भेटलाय. त्यानंतर सुजाई देवरुख संघ आपण 4थ्या म्हणजे 4थ्या क्रमांकावरती विराजमान झालाय. यानंतर अंतिम सामना जीपीएल गणपती प्रीमियर लीग मधला अंतिम सामना. थोड्याच वेळात या सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. तिथपर्यंत जाऊया आपण सोमदेव संगीताकडे. ओटीओडीचे
देवरुख संघ. यानंतर सर्वांना आतुरता असेल ती फायनल सामन्याची.